हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. हिंदीबाबतचे GR रद्द केल्यानंतर दोन्ही ठाकरेंकडून 5 जुलैचा मोर्चा रद्द. त्याऐवजी ठाकरेंची सेना आणि मनसे एकत्र विजय जल्लोष साजरा करणार, उद्धव ठाकरेंची माहिती. मराठी शक्तीपुढे सरकारची हिंदी सक्ती हरली. हिंदीचे GR रद्द करण्याच्या निर्णयावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. भाजप अफवांची फॅक्टरी असल्याचा आरोप. हिंदी सक्तीबाबत राज्य सरकारवर दबाव कुणाचा होता याचं गूढ अद्याप कायम. राज ठाकरेंची पोस्ट, तर मराठी एकजुटीबद्दल आनंद व्यक्त. हिंदी संदर्भातील GR रद्द होताच मनसैनिकांचा शिवतीर्थाबाहेर जल्लोष. पुण्यातही मनसैनिकांचा फटाके फोडून विजयोत्सव, तर ठाकरेंच्या कार्यक्रमात सहभागी होण्यावर उद्या चर्चा. बाळा नांदगावकरांची माहिती. हिंदी संदर्भातील दोन्ही GR रद्द, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालानंतर त्रिभाषा सूत्रासंदर्भात निर्णय घेणार. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्रिभाषेबाबत निर्णय, मुख्यमंत्र्यांकडून पुरावे सादर. तर माशेलकर समितीचा अहवाल वाचलाच नाही, उद्धव ठाकरेंचा दावा. चहापानाच्या कार्यक्रमात शिंदेंच्या चेहऱ्यावरील त्रागा कॅमेऱ्यात चित्रित. मला काय विचारता म्हणत शिंदेंकडून रागाच्या भरात बावनकुळेंना सवाल. हिंदीशिवाय शेतकरी, कर्जमाफी, शक्तीपीठ, नेत्यांवरचे आरोप आणि बेताल वक्तव्यावरून सरकारला घेरण्याची विरोधकांची रणनीती. सरकारच्या चहापानावर बहिष्कार. नारायण राणेंविरोधात केलेल्या वक्तव्यानंतर भरत गोगावलेंकडून दिलगिरी व्यक्त. मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान नितेश राणेंसोबत केलेल्या चर्चेची गोगावलेंची एबीपी माझाला माहिती. सुधाकर बडगुजरांनंतर विलास शिंदेंचाही ठाकरेंना जय महाराष्ट्र. नाशकात ठाकरेंच्या शिवसेनेला एकनाथ शिंदेंकडून दुसऱ्यांदा मोठं खिंडार. 29 ऑगस्टला मुंबईत आझाद मैदानावर धडकणार. अंतरवाली सराटीत झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीनंतर मनोज जरांगेंची घोषणा. नमस्कार, मी दीपक पळसुले. रात्रीचे 10 वाजतायत. 10च्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सविस्तर आढावा आणि